नोकरीमध्ये त्या ठिकाणी कमी आहेत। आता आपण पाहतो की स्पर्धा एवढ्या चालू झालेल्या आहेत की स्पर्धेमध्ये जर आपल्याला पुरून उरायचं असेल तर आपल्याकडे गुणवत्ता पाहिजे आणि ती गुणवत्ता विकसित करायची असेल तर शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं तर तुम्हीसुद्धा ते ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। वर्गामध्ये तुम्हाला 50% 60% पडतात ते, पण बाहेर अशी परिस्थिती आहे की 90% 95% प्राप्त झालेल्या मुलांनासुद्धा काही शाखेला ॲडमिशन मिळत नाही आहे, कारण बाहेर स्पर्धा एवढी आहे। वर्गामध्ये आपल्या 40चा पट असेल, 40 पटामध्ये तुम्हाला 67, 70%, 75% मिळतील, परंतु ज्यावेळेस तुम्ही शाळेच्या बाहेर जाशाल अशा असंख्य शाळा आहेत, तालुका जिल्हा याच्यानुसार त्या ठिकाणी मेरिट लावली जाते आणि त्या मेरिटमध्ये तुम्ही त्या ठिकाणी कितव्या क्रमांकाला असाल हा सुद्धा त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे। त्यामुळे सुरुवातीपासूनच जर तुम्ही प्रयत्न केले की तुमचं कुठला विषय अवघड जात असेल त्या विषयाचा तुम्ही सराव करा, ज्या गोष्टी आपल्याला येत नाही त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्ही तुमचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते चांगलं विकसित करू शकाल। या ठिकाणी तुम्ही येत आहे ते कशासाठी येत आहे? काहीतरी घडण्यासाठी येत आहे। तुमचे आईवडील शेतामध्ये काम करत असेल, कुठे कंपनीत काम करत असतील, तिथं 8-8 10-10 तास काम केल्यानंतर त्यांना महिन्याला 10,000 15,000 पगार त्या ठिकाणी मिळतो। तुम्ही जर चांगले शिकले, चांगल्या हुद्द्यावर गेले, IAS अधिकारी झाले, मोठ्या पदावर गेले, जिल्हाधिकारी झाले, कलेक्टर झाले किंवा तुमचा काही चांगला व्यवसाय त्या ठिकाणी निर्माण केला तर ती कमी तुम्ही पुरी करू शकाल। आज तुम्ही दिवाळी ज्यावेळेस येते किंवा सण वगैरे येतात त्यावेळेस काय करतात घरचे? मुलांना 1-1 2-2 हजाराचे कपडे घेतात, परंतु आपल्या आई किंवा आपले वडील हे त्यांच्यासाठी किती रुपयाचे कपडे घेतात? कुठं होलसेलमध्ये असेल, सेलमध्ये असेल, 300 रुपये 400 रुपये असं कधीतरी ते खरेदी करतात। का करतात? की त्यांच्या घासातला घास काढून ते तुम्हाला मोठं बनवण्यासाठी प्रयत्न करत असतात। आपल्याला मार्क कमी पडतात ते, आपण काय करू शकत नाही, अशी जी तुमची भावना आहे ती तुम्ही बाजूला काढायची प्रयत्न केले तर सगळं साध्य होत आहे, परंतु तुमचे जर प्रयत्न कमी पडले तर त्या ठिकाणी तुम्हाला अपयश येऊ शकतं। यासाठी काय करायचं? सुरुवातीपासूनच सकारात्मक राहायचं। ज्या गोष्टी आपल्याला आतापर्यंत जमल्या नाहीत ते आपण ह्याच्या पुढे काय करू? प्रयत्नाने प्राप्त करू। ज्या विषयामध्ये मार्क कमी आहेत त्या विषयामध्ये आपण काय करणार? चांगले मार्क पडण्यासाठी चांगला हुशार मुलांचा ग्रुप करा। जे विद्यार्थी अभ्यासात थोडे मागं राहत असतील त्यांना आपल्यासोबत घ्या, त्यांना काही येत नसेल ते त्यांना सांगा। शिक्षक या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शनासाठी आहेत। अभ्यासासाठी भरपूर वेळ आहे, खेळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी चांगले प्रयत्न करू शकता। जुने विद्यार्थ्यांना माहिती आहे आपल्या इथं जिल्हास्तरीय तालुकास्तरीय सर्व क्रीडा स्पर्धा होतात, विभाग स्तराच्या सुद्धा या ठिकाणी स्पर्धा होतात, क्रीडेच्या सांस्कृतिक असतील, या सर्व स्पर्धांमध्ये जर तुम्हाला यश मिळायचं असेल तर सुरुवातीपासून तुम्ही वेगवेगळ्या खेळांची प्रॅक्टिस करा, अभ्यासामध्ये यश प्राप्त करा। 90%च्या पुढे जे विद्यार्थ्यांना मार्क पडतात त्यांना समाज कल्याणतर्फे सुद्धा बक्षीस योजना आहे। 1-1 2-2 लाखांची बक्षिसं त्या विद्यार्थ्यांना दिली जातात। 75%च्या पुढे ज्यांना 10वीला मार्क पडतात त्यांनासुद्धा त्या ठिकाणी काही रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते। तर रकमेच्या पेक्षा आपण आपले प्रयत्न केले तर तुमच्या कुटुंबामध्ये जी आज स्थिती आहे ती तुम्हाला पुढच्या 10-20 वर्षानंतर सुद्धा तशीच पाहिजे का? नाही, त्याच्यामध्ये तुम्ही बदल केला तर तुमची पहिली पिढी असेल की जी चांगल्या स्तरावर आपल्या कुटुंबाला नेऊ शकेल व आयुष्यभर ज्यांनी आपल्यासाठी कष्ट केले त्या आईवडिलांना 4 सुखाचे दिवस प्राप्त करून देण्याची जबाबदारी कोणाची आहे? तुमची आहे। आणि त्याच्यामुळे कुठल्याही वाईट संगतीला न लागता आपण आपलं अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे। इथून जाताना हा विद्यार्थी असा होता तसा होता असं न म्हणता त्या ठिकाणी कितीही वर्षांनी आले तरी तुमची ओळख एक चांगला विद्यार्थी, सुसंस्कारित विद्यार्थी असंही समाजामध्ये त्या ठिकाणी तुमची ओळख राहिली पाहिजे। तरच आपण हे जे काही जयंती पुण्यतिथी साजरी करतो या आदर्श व्यक्तींकडून काही आपण घेण्यासारख्या गोष्टी असतात ते घेत राहतो। फक्त त्यांचं भाषण ऐकलं असं नाही तर काही ना काही आपण त्याच्यामधून शिकलं पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून काय केलं जातं? शाळांमध्ये हे विविध कार्यक्रम साजरे केले जातात। आतापर्यंत शिक्षकांनी वगैरे मार्गदर्शन केले, यापुढे जे काही कार्यक्रम होतील त्याच्यामध्ये शिक्षक मार्गदर्शन करतीलच, पण त्याचबरोबर तुम्ही सुद्धा सहभाग घ्यायचा आहे, भाषण करायचे आहेत। ठीक आहे, थांबूया आपण।